वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. हरि गुण गावत नाचुंगी, आपनो मंदिरमो बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. ज्ञान ध्यान की गठड़ी बांध कर हरि हर संग में लागूंगी. मीरा के प्रभु गिरिधर नागर सदा प्रेम रस चाखूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमना, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐके कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथे काढी, कर जोडी तो कथे काढी. कर जोडी तो कथे काढी. तो कथे काढी. आपण असावे, आपण असावे जवळी. कर जोडी कथे काढी, कर जोडी कथे काढी. कर जोडी तो कथे काढी. आपण असावे, आपण असावे जवळी. कर जोडी तो कथे काढी. कर जोडी तो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. हरि गुण गावत नाचुंगी. प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेसाठी म्हणून दाखवलेला जो अभंग आहे, आपल्या वारकरी संतांच्या मालिकेमध्ये ज्यांच्याही नावाचा उल्लेख अतिशय आदरानं केला गेला आहे, त्या राजस्थानच्या एक प्रसिद्ध संत
संत श्रेष्ठ मीराबाई यांचा हा अभंग आहे. विठ्ठला 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 अभंग मीराबाईचा आहे, परंतु संत श्रेष्ठ मीराबाईंचा अभंग माझ्या मनानं घेतलेला नाही. बोर्डातून जशी प्रश्नपत्रिका छापली गेली त्या पद्धतीनं वारकरी संप्रदायामध्ये आमच्यासारखे जे तरुण आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबाराय या संतांच्या विचार तत्वाच्या प्रणालीनुसार परमार्थ कसा करावा याचं योग्य प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आमचे गुरुदेव परम आदरणीय परमश्रद्धेय बंडा तात्या कराडकर यांचंही नियोजन. तात्यांच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या पामरानं काही बोलावं असा काही भाग नाही, परंतु आज पूज्य तात्यांचा सप्ताह आमच्या मठामध्ये होणं म्हणजे आमच्या सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर मठाचं हे भाग्य आहे. वारकऱ्याच्या मठामध्ये वारकऱ्यांचा सप्ताह आहे, ध्यानात ठेवा. हां, कारण सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर यांना 190 वर्षापूर्वी मल्लाप्पा वास्करांचे तिसरे वंशज आबाजी वास्करांची माळ आहे. यंदाचं जे वर्ष आहे झेंडूजी महाराज बेडीकर दिंडी परंपरेचं, या मठाचं 190वं वर्ष आहे पायवारीचं. 190. आणि आजही आपल्या परंपरेमध्ये आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि वास्कर यांच्या परंपरेच्या नुसार सगळे कार्यक्रम होत असतात. क्षेपक अभंग कधीच म्हटला जात नाही. आपल्या परंपरेनुसार सगळं काही चालत असतं. आणि त्यातल्या त्यात आज तात्यांचा आशीर्वाद म्हणजे आज आमच्या जगद्गुरू तुकोबारायांचा आशीर्वाद मिळाल्याचा स्वानुभव आम्हाला आहे. तसं बघितलं तर आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू परम आदरणीय परमश्रद्धेय दशरथ महाराज यांना जाणीव आहे की कीर्तनकारांपैकी मी जरी लहान असलो, म्हणजे जरी ज्ञानानं लहान असलो, तरी एक निस्सीम प्रेम करणाऱ्यापैकी मी एक भाग्यवान कीर्तनकार आहे. तात्यांनी प्रेम करावा असा. तसं तात्यांनी प्रेम करावं इतका मी मोठं नाही, परंतु तात्यांना माझं काय आवडतं देव जाणे. कदाचित तात्यांना आवडत असेल हुशार जवळ घेण्यापेक्षा येडं बरं. संतांचं हृदय आहे. आणि संत धरितीच्या हाती संत कृपावंत पाडी पंढरीनाथ लळा त्यांचा. आज पंढरपूर क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे भाविक लोक पूज्य तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महिनाभर इथं तपश्चर्या करतायत, अनुष्ठान करतायत. तुमचं कोणत्या तरी जन्माचं भाग्य आहे. पूर्वी 12 ज्योतिर्लिंगावर तात्यासाहेबांनी सप्ताह केले. बऱ्याच लोकांना असं वाटेल की गावोगावी लोकांना सप्ताहाच्या माध्यमातून मार्गाला लावणं म्हणजे लोकांपर्यंत पोहोचणं आहे. आणि तीर्थक्षेत्रावर सप्ताह करण्याचा हेतू तरी काय आहे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये येईल. ज्या ज्या भाग्यवंतांनी एखाद्या अधिकारी सत्पुरुषाच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत श्रवण केलं असेल, मी बोलतो काय लक्षात घ्या, एखाद्या अधिकारी सत्पुरुषाच्या अमृतवाणीतून, कारण भागवत सांगणारे भरपूर आहेत धान्य जमा करण्याकरता, परंतु भागवताचं हृदगत हृदय श्रोत्यापर्यंत पोहोचवणारे कमी आहेत. विठ्ठला विठ्ठला तर श्रीमद भागवतामध्ये श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला जी भागवत धर्माची लक्षणं सांगितली, त्यामध्ये एक पुण्यतीर्थांचा आश्रय हे एक महत्त्वाचं साधन सांगितलं. देशान पुण्यान संश्रयेत मद्भक्तैहि साधुभिः श्रितान. आणि त्यावर अशा नाथ महाराजांच्या सुंदर ओव्या आहे महाराज की पुण्यक्षेत्रामध्ये सप्ताह करणं, पुण्यक्षेत्रामध्ये अनुष्ठान करणं केवढं भाग्याचं आहे. मग पुण्यक्षेत्र आहे तरी कोणकोणते तुमच्या लक्षात येईल. आपण ज्या पंढरपुरात बसलेलो आहोत ते पंढरपूर क्षेत्र कसं आहे तिथपर्यंत मला यायचं आहे. नाथ महाराजांनी या श्लोकावर अशा सुंदर ओव्या, लक्षवेधी ओव्या लिहिलेल्या आहेत.
देश पावन कुरुक्षेत्र, अयोध्या देश अति पवित्र, गंगा यमुनेचे उभय तीर, पवित्र अपार अर्बुदाचळ. कुरुक्षेत्र अतिशय पवित्र, मर्यादा पुरुषोत्तमाची शरीयूच्या किनाऱ्यावरची अयोध्या भूमी अतिशय पवित्र, गंगा माता यमुना माता यांचं जे उभय तीर आहे, दोघं तीर इकडचं असो का तिकडचं असो, अतिशय पवित्र. अरबी समुद्राचा जेवढा परिसर आहे तो अतिशय पवित्र. नाथ महाराजांनी कसं पायरी पायरीने घेतलंय बघा. आता पुढची ओवी अशी आहे, कलापग्राम नंदीग्राम, पावन क्षेत्र बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रम अतिशय पवित्र, जिथं भरतानं 14 वर्ष तपश्चर्या केली. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र वनवासाला गेले त्यावेळेला अयोध्येचं राज्य ज्या क्षेत्रामध्ये बसून चालवलं ते क्षेत्र म्हणजे नंदीग्राम. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की अयोध्येला जर कधी गेलात तर अयोध्येला गेल्यानंतर त्या भरताच्या तपश्चर्याच्या भूमीचं दर्शन घेतल्याशिवाय परत येऊ नका, परत येऊ नका. अतिशय पवित्र सुंदर क्षेत्र आहे. 2 वर्षाला तर मोठा सप्ताह आहे बाबा. अरे वा वा, धन्यवाद. चालेल चालेल चालेल. विठ्ठला 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 विठ्ठला. काय आनंदाची बातमी आहे. हां, अरे तात्यांचं नियोजन आणि त्या नंदीग्रामामध्ये भरत राहिलाय ना. विठ्ठला 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 कलापग्राम नंदीग्राम, पावन क्षेत्र बद्रिकाश्रम, पंचवटी श्रीरामाश्रम, परम पावन गौतमी तट. ब्रह्मगिरीहून त्रिवेंद्रम पर्यंत प्रवाहित होणारी आपली गौतमी गंगा माता, जिला दक्षिण गंगा म्हटलं जातं, तिचे दोन्ही तीर अतिपवित्र. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेचं आपण पारायण करीत आहात. तुकोबारांचं एक प्रसिद्ध प्रमाण आहे, गोदा तटी निर्मळे देवोदेवींची रावडे. अरे गोदावरीच्या पवित्र किनाऱ्यावर जेवढे सुंदर आणि रेखीव मंदिर आहेत तेवढे भारतवर्षामध्ये कुठेही नाही, ध्यानात ठेवा. आमच्या तुकोबारांनी दिलेला पुरस्कार आहे. त्यानंतर आता पुढची ओवी अशी इतकी सुंदर आहे, जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य. आपण सगळे दंडकारण्यातलेच लोक आहोत. जेथ लागले श्रीराम चरण, तो पावन देश दंडकारण्य, मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी. ब्रह्मगिरी अतिशय पवित्र, की ज्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केल्यानंतर काय फळ आहे आपण नेहमी ऐकत असतो, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. आणि आता ज्या क्षेत्रामध्ये आपण बसलेलो आहोत ना, ते पांडुरंगाचं क्षेत्र किती महत्त्वाचं आहे. नाथ महाराज लिहित आहेत भागवतामध्ये, पावन पांडुरंग क्षिती, जे का दक्षिण द्वारावती. जे दक्षिण द्वारका म्हणून प्रसिद्ध आहेत ते हे पंढरपूर आहे. द्वारका म्हणजे सामान्य नाही. हां, द्वारका म्हटल्यानंतर नाशिकचं तो द्वारका स्टॉप तुमच्या लक्षात येईल, तो नका घेऊ. हां, ते द्वारकेचं वर्णन जर तुम्हाला बघायचं असेल तर नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तो एकदा वाचा. नाथ महाराज त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये द्वारकेचं वर्णन करतायत की ज्या वेळेला तो कौंडिन्यपुरातला ब्राह्मण रुक्मिणी मातेचं पत्र घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे द्वारकेला जातो, त्यावेळेला त्या ब्राह्मणाला ती द्वारका नगरी कशी दिसली. द्विज पावला द्वारका, वैकुंठ कैलासाहुनी अधिका, जेथे निवास जगन्नायका, विश्वव्यापका श्रीकृष्ण. द्वारकेची नवलपरी, चिंतामणीची चिंता हरी, परिसाची निवारी जडत्व काळीमा. कल्पतरूची कल्पना हरणारी शक्ती त्या द्वारकेमध्ये. नवे नवे द्वारका पाहता वाडे कोडे, विजू पिरुणी घातले सडे, मुक्त पताका चहूकडे, मशक त्या पुढे सत्यलोक. अरे त्या द्वारका नगरीमध्ये त्या माता भगिनी इतक्या हुशार होत्या की ज्या वेळेला सडा संमार्जन करायच्या ना, ते सडा संमार्जन केल्यानंतर असं वाटायचं की विजू पिळून टाकली की काय त्याच्यामध्ये, विजू पिळून घातले सडे.
मुक्त पताका चहूकडे मशक त्या पुढे सत्यलोक, त्या ब्रह्मदेवाचा सत्यलोक मच्छरासारखा अशी ती द्वारका. आणि या द्वारकेचं सगळं वैभव त्या परमात्म्याने कुठे आणलं असेल तर या ठिकाणी आणलंय. द्वारकेचे केणे आले याची ठाया, द्वारकेचे केणे आले याची ठाया, द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया तो जरीत, भक्तराया तो जरीत, पुढे भक्तराया तो जरीत. द्वारकेचे केणे आले याची ठाया, द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया तो जगीत, पुढे भक्तराया तो जगीत. हो त्या द्वारकेचं सगळं वैभव, त्या वैकुंठातलं सगळं वैभव, त्या गोकुळातलं सगळं वैभव कुठे जर आणलं असेल तर या पंढरी क्षेत्रामध्ये. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागोनी. सगळे मोठमोठे गायक लोक असल्यामुळे मी पण एक गायक आहे असं मला दाखवायचं आहे. नाही नाही, विनोदाचा भाग द्या सोडून. विठाला 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 म्हणून पावन पांडुरंग क्षिती जे का दक्षिण द्वारावती, जेथ विराजे श्री विठ्ठल मूर्ती नामे गर्जती पंढरी. म्हणून पंढरपूर सामान्य समजू नका. आमचे ज्ञानोबा लिहित आहेत, हे नव्हे आजी कालीचे युगे 28 मज निर्धारी साचे, हा मृत्यूलोकची नव्हे हाची मानी रे निर्धारू, येर सांडी रे विचारू, जरी तू पहासी परात परू तरी तू जाय पंढरी. कारण बाप तीर्थ हे पंढरी. म्हणून पंढरपूर सामान्य नाही, पंढरपूर आहे तरी काय. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ. येथे तव ब्रह्मचिंता हे नित, येथे तव ब्रह्मचिंता हे नित. या हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट, हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट. जागरणाची दिधले, जागरणाची दिधले. बोला बोला बाप तीर्थ पंढरी, 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 बाप तीर्थ पंढरी. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ. येथे तव ब्रह्म दिसत आहे नीट, येथे तव ब्रह्म दिसत आहे नीट. येतो ब्रह्म दिसत आहे निज, येतो ब्रह्म दिसत आहे निज. या हरिदासाची वाळवंट, हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट.
वाळवंट या हरिदासाची वाळवंट जागरणाशी दिधले बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी रामजी दिधले बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी बाप तीर्थ पंढरी. म्हणून या पंढरपूर क्षेत्रामध्ये पंढरी म्हणजे भूवैकुंठ, या भूवैकुंठामध्ये नांदणारी देवता म्हणजे आपलं आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल. या देवाला काही तोडच नाही. जगद्गुरूंच्या भाषेत बोलायचं, तो हा देवाचाही देव काय कडी काळाचा भेव. म्हणून थोडक्यात आता पांडुरंगाचा दृष्टिक्षेप टाकून आपल्या अभंगाला स्पर्श करतो. आपण ज्या देवाचे भक्त आहोत त्या देवाला सामान्य समजायचं कारण नाही. त्या देवाचं वैभव काय आहे. तुम्ही आपण सगळे लोक ज्या रिद्धिसिद्धीच्या पाठीमागे पडतो ना, त्या रिद्धिसिद्धी आपल्या पांडुरंगाच्या दरबारात काय करताय. आमच्या नामदेवरायांना विचारा. रिद्धिसिद्धी दासी अंगणी झाडी ती, रिद्धिसिद्धी दासी अंगणी झाडी ती, उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्त्या अन्नदान झाल्यानंतर तात्यांच्या सप्तातल्या उष्टावड्या काढतात. हे पांडुरंगाचं वैभव आहे. उच्चिष्टे काढिती मुक्तिचारी. एवढंच नाही, आपल्या देवाची स्तुती करणारे कोण आहेत. चारी वेद भाट होनी गर्जती, चारी वेद भाट होनी गर्जती, सनकादिक गाती कीर्ती तुझी, कीर्ती तुझी गाती कीर्ती तुझी. एवढंच नाही, या देवाच्या चरणावर लोटांगण घालणारे कोण कोण आहेत. सुरवरांचे भार अंगणी लोळती, सुरवरांचे भार अंगणी लोळती, चरण रजक्षिती शिववंदी. या जगाचा संहार करता प्रत्यक्ष भगवान शंकर आपल्या पांडुरंगाच्या चरणाची माती कपाळाला लावतोय. चरण रजक्षिती शिववंदी, शिववंदी, शिववंदी. अशा परमात्म्याच्या दरबारामध्ये आपण तपश्चर्या करीतात, अनुष्ठान करीतात. आपलं कोणत्या तरी जन्माचं भाग्य आहे. विठाला 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 विठाला. आज गुरुदेवांच्या आज्ञेनं मिळालेला अभंग संत श्रेष्ठ मीराबाईंचा आहे. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. आता तसं पेपरला जात असताना फक्त प्रश्न पाठ असतो, उत्तर जमेल की नाही काही सांगता येत नाही. परंतु मी नेहमी सांगतोय, प्रत्येक कीर्तनात मी सांगत आलो आहे की बाबा आपले गुरु दयाळू आहेत, तशी वशिलेबाजी बी अजिबात करणार नाही. हां, फक्त मी लिहिणार एवढंच आहे, ज्या ज्या पेपर गुरु के पास आएगी दया तो करेगा पास. आणि मला हे बी खात्री आहे, जर समजा मी काही लिहिलेलं नसेल तर गुरुदेव तसं मला एकदम पासही करणार नाही. वशिलेबाजी तर नाहीच ना तिथं. हां, तिकडून मला उत्तर हेच मिळणार आहे, ज्या ज्या पेपर गुरु के पास, जा जा पेपर गुरु के पास आएगी दया तो करेगा पास, लेकिन वहाँ से लिखना ऐसा होगा कि जा जा पेपर लिखने वाले का पास पढ़ाई नहीं किया तो हो गया नापास. असू द्या. पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर माऊली गुरुदेव जशी बुद्धी देतील
जगद्गुरू तुकोबाराय जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं आहे त्या वेळेमध्ये आपल्या मर्यादेचं उल्लंघन न करता, सांप्रदायाच्या नियमावलीची पायमल्ली न करता सेवेला उत्तरार्धाकडे नेण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 संत श्रेष्ठ मीराबाईंचं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भक्तिशास्त्रामध्ये फार मोठं स्थान आहे. महाराष्ट्र प्रांतामध्ये जसे सगळे साधू संत प्रत्येक जाती धर्मातून गेले, तसं राजस्थानमध्ये संत श्रेष्ठ मीराबाईंचं जे स्थान आहे ते काही आगळं वेगळं आहे. मीराबाईंचा जन्म कुठं झाला, कोणत्या गावी झाला, अगदी संक्षेपानं राजपूत घराण्यामध्ये राजस्थान प्रांतात कुडकी नावाच्या गावी संत श्रेष्ठ मीराबाईंचा जन्म इसवी सन 1503 मध्ये झाला. जसे आपल्या वारकरी संतांमध्ये नामदेवराव वयानं सगळ्यात मोठे, तसं आयुष्य मर्यादा मीराबाईंची सगळ्यात मोठी बरं का. 80 वर्ष आईसाहेब मीराबाई यांनी अगदी भगवंताची, भगवान श्रीकृष्णाची निस्सीमपणाने भक्ती केली. 1503 कोजागिरी पौर्णिमेचा पवित्र दिवस हा त्यांचा जन्मदिवस. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जन्म असल्या कारणाने प्रत्यक्ष राधाच ते अवतरले असं म्हणायला काही हरकत नाही. विठाला विठाला आणि इसवी सन 19 आपले 1583 या दिवशी द्वारका क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये विलीन झालेत. जवळजवळ 80 वर्ष हे भक्तिशास्त्र त्यांनी आपल्या हृदयामध्ये बाळगलंय. या संत श्रेष्ठ मीराबाईंच्या घराण्याचा इतिहास, मीराबाईंचे जे आजोबा होते त्यांचं नाव राव दुदाजी. आताचं जे जोधपूर नावाचं मोठं राजस्थानमधलं क्षेत्र आहे, शहर आहे, या शहराची निर्मिती जर कोणी केली असेल तर ते दुदाजी रावांनी. विठाला 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 त्या दुदाजी रावांच्या पत्नीचं नाव शृंगार देवी, म्हणजे मीराबाईच्या आजीचं नाव. त्यानंतर शृंगार देवी आणि दुदाजीराव यांच्या पोटी एक रत्न जन्माला आलं, त्यांचं नाव रत्नसिंह, कुवार रत्नसिंह. आणि या रत्नसिंह आणि कुवारी देवीच्या पोटी इसवी सन 1503 मध्ये जे कन्यारत्न कुडकी गावामध्ये जन्माला आलं त्यांचं नाव संत श्रेष्ठ मीराबाई. या मीराबाईंचं माहेर मेडता म्हणजे मारवाड प्रांत आणि त्यांचं जे सासर आहे ते चितोडगड. जे हिंदू धर्माचे क्रांतीवीर सूर्य म्हणून समजले जातात ते महाराणा प्रताप हे म्हणजे मीराबाईंच्या सासरवाडीच्या वंशातले. विठाला विठाला इकडे महाराष्ट्राचे भाग्यविधाते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तिकडे महाराणा प्रतापजी. या महात्म्यांनी आपल्याला आज हे भक्ती करण्याचं सौभाग्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्राप्त करून दिलेलं आहे. ध्यानात ठेवा, ज्या वेळेला मोगलांची राजवट होती, मोठमोठे आक्रमण येत होते, त्यावेळेला आपली शक्तीपणाला लावून या महात्म्यांनी आपल्याला आज हा भक्तीचा अधिकार प्राप्त करून दिलाय. आपल्या संतांचे उपकार आणि त्यांचे उपकार आहेत. विठाला विठाला विठाला. परंतु या संत श्रेष्ठ मीराबाई यांचं जे लग्न आहे ते चित्तोडगडच्या राजाशी झालं. त्या राजाचं नाव भोजराज, तोही भक्तिमान, आणि त्यांचं आजोडतं ते अतिशय भक्तिमान. हा जो त्यांचा आजोबा होता ना दुदाजी, हे दुदाजीराव भगवान विष्णूचे एक परमभक्त, आणि भगवान विष्णूचे परमभक्त असल्या कारणाने त्यांच्या नगरीमध्ये मोठमोठे साधू चातुर्मास्यासाठी यायचे, तीर्थाटनासाठी यायचे. संत श्रेष्ठ मीराबाईंना लहानपणापासूनच भगवान विष्णूच्या आराधनेची सवय लागली. त्यांची भक्ती तिथूनच वृद्धिंगत झाली. आणि ते साधू लोक त्यांच्या नगरीत येत असल्या कारणाने साधू लोक ज्या वेळेला भगवान विष्णूच्या मूर्तीची पूजा करायचे, ती पूजा ही संत श्रेष्ठ मीराबाई बघायची. एका साधूची गोपालकृष्णाची मूर्ती या संत श्रेष्ठ मीराबाईच्या डोळ्यात खुबली आणि तिला असं वाटायला लागलं की आपल्यालाही हा देव असायला पाहिजे. त्या साधूकडे तिने मागणी केली, बाबा मला ही गोपालकृष्णाची मूर्ती पूजेसाठी द्या ना.
बाबा मला गोपालकृष्णाची मूर्ती पूजेसाठी द्या ना. त्या बाबांनी सांगितलं, मीरा तुला उद्या देतो, उद्या देतो, उद्या देतो. उद्या उद्या करता करता साधूलाही असं वाटलं, कारण साधूची मूर्ती म्हणजे जीव की प्राण. त्या साधूनं ती मूर्ती घेतली आणि शेजारच्या गावाला निघून गेला. संत श्रेष्ठ मीराबाईंना कळालं की आपल्याला मूर्ती देणारा हा साधू निघून गेलाय, काय करावं. ती रडायला लागली, मोठमोठ्यानं रडायला लागली. त्या दुधाजीरावांनाही संकट पडलं की आता या मुलीला समजवायचं तरी कसं. परंतु ज्या गावी हा साधू झोपला होता त्या गावी त्या भगवान गोपाल कृष्णानं त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की हे साधू बाबा, मी जरी तुझ्याजवळ असलो तरी आता ही मूर्ती त्या मीराबाईंना दे. म्हणून तो साधू तिथून परतला आणि संत श्रेष्ठ मीराबाईंच्या स्वाधीन ती मूर्ती केली. संत श्रेष्ठ मीराबाई ज्या वेळेला त्या गोपालकृष्णाच्या मूर्तीची पूजा करायची ना, त्यावेळेला तिचा भाव कसा होता. संत श्रेष्ठ मीराबाईंना विचारलं की आईसाहेब, तुम्ही या राजस्थान प्रांतामध्ये राजघराण्यात जन्माला आलात, बघा कसं वैभव आहे. इकडे सासरे राजघराणं आणि माहेरही राजघराणं, परंतु अंगावर दागिने म्हणून घेण्याची सवय नाही. संत श्रेष्ठ मीराबाईंना विचारलं की मीराबाई, तुम्ही राजघराण्यातल्या कन्या आहात, राजघराण्यातल्या सून आहात, तुमच्या अंगावर सोनं नाणं काही दिसत नाही, तुमचं वैभव काय ते सांगा ना. संत श्रेष्ठ मीराबाई म्हणतात, ह्या बाहेरच्या दागिन्याचं मला काही घेणं देणं नाही. माझा दागिना तो आहे, शांती आणि संतोष हा माझा दागिना आहे, आणि भगवंताच्या भक्तीचं प्रेम ही माझी ओढणी आहे. आपल्या घरी काहीच नसतं तरी सोनं दाखवण्याकरता आपण रेल्वेतलं ते बेंटेज घेतून अंगावर घालतो. परंतु हा खरा श्रीमंतीचा परिपाक आहे. विठाला 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 विठाला. मग संत श्रेष्ठ मीराबाईंना विचारलं की आई साहेब, आता तुम्ही भक्ती करणार, परंतु भक्ती करीत असताना तुमची भक्तीची प्रणाली कशी असेल ती सांगा ना. तर संत श्रेष्ठ मीराबाई आपल्या भक्तीची तत्व प्रणाली की जी भोळ्या भाविक भक्तांना भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचवते ती प्रणाली जाहीर करतायत अभंगाच्या पहिल्या ध्रुव चरण. हरि गुण गावत नाचूंगी, 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 हरि गुण नाचूंगी, नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, 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 हरि गुण गावत नाचूंगी,
हरी गुण गावत नाचून ये, हरी गुण गावत नाचून ये. हरी गुण गावत नाचुंगी. संत श्रेष्ठ मीराबाई बोलतायत, मी हरीचे गुण गात गात नाचणार. कारण नाचणं हे आपल्या परमार्थ शास्त्रातलं अतिशय महत्त्वाचं भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचण्याचं अंतर्मुखतेचं कार्य आहे. म्हणून आपले जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा हेच बोलतायत, गायनाचे उडे आपलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. जगद्गुरु तुकोबारायांनी जसं तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर पण जाळावे ते. अरे वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे भजन आहे. म्हणून जरी आमच्या तात्यांच्या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण झालं, भागवत पारायण झालं, गाथेचं पारायण झालं, परंतु गाथेचं भजन मात्र कधीच चुकत नाही. हे आमच्या संप्रदायाची साधन आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. आणि हेच भजन प्रमाण संत मीराबाईंनी आपल्या जीवनामध्ये बाळगलं आहे. हरी गुण गावत नाचुंगी. म्हणून नाचत असताना कसं नाचलं पाहिजे. आता नाचण्याचे प्रकार माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण आपण सगळे लग्नामध्ये वऱ्हाडी झालेली माणसं आहात. हां, आणि वऱ्हाडी झालेली माणसं असल्या कारणाने ज्या वेळेला DJ सुरू होतो त्यावेळेला आपण कसे नाचतो, कोण कोण नाचतं. आता तर अलीकडे असं वाटतंय की ते नाचणारे लोक पाहिल्यानंतर डोळे झाकून घ्यावं असं वाटतंय. आमचे तरुण लोक मद्यपान करून नाचतील यात काही विशेष नाही, परंतु चांगल्या घराण्यातल्या कुलीन स्त्रिया सुद्धा नाचायला लागल्यात आणि मूर्ख बाप सुशिक्षित म्हणून त्यांच्यावर ओवाळणी टाकतायत. पैसे देऊन आबरू विकायचं काम चालू आहे. परंतु बाप हो, नाचायचं असेल तर हरिगुणामध्ये नाचा. हे हिडीसपणाचं जे नाचणं आहे ना, ते कुठेतरी तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. म्हणून पहिल्यांदा भजन कसं करायचं असेल तर त्या भजनाचं प्रशिक्षण भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला भागवतात दिलेलं आहे. भजन करत असताना, टाळ गाड्यात घेत असताना पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण बोलतायत की तुमच्या मनामध्ये अशी भावना तयार करा की भगवंताचं भजन केल्याशिवाय माझ्या जीवनाची कृतकृत्यता नाही. माझी या भजने कृतकृत्यता, दृढ भाव धरोनिया चित्ता, मग भजनी प्रवर्तावे सर्वथा, अविश्रवता अहर्निशी. मग ते भजन करत असताना अजिबात आळस करू नका. छेदोनिया आळसासी, दौडोनिया निद्रेशी, आत्मचिंतन अहर्निशी अविश्रमेशी साधावे. सदा सावधान बुद्धी, लव निमिष वाया जाओ निधी, अनुसंधान त्रिशुद्धी तुटो निधी सर्वथा. त्या भगवंताची सावळी साजरी गुंडस्मृती डोळ्यासमोर आणा आणि डोळ्यासमोर आणत असताना मग अनुसंधान ठेवा. सगुण संपन्न पंढरीच्या राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा, आमुच्या स्वामिया केशी राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा. गोविंद गोपाळ गोपवेशधारी, गोविंद गोपाळ गोपवेशधारी, गोवर्धन धरी नखावरी, सगुण संपन्न पंढरीच्या राजा. जसं हे पांडुरंगाचं अनुसंधान आपल्या साधू संतांनी लावलं ना, तसं संत श्रेष्ठ मीराबाईंनी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचं अनुसंधान लावलं. आणि लावत असताना मग त्या स्वतः बोलायला लागल्या, या देवानं मला हा सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिलाय. माझं तोंड केव्हा तोंड होईल, माझं चित्त चित्त केव्हा होईल, त्याच्या बाबतीमध्ये नेहमीचे उद्गार आपल्या कानावर आहेत. विठाला विठाला विठाला, है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश
जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार हो वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो हरि नाम का सुमरन किया करे। हीरे मोती, हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम इसी नाम का जीव में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया। मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, प्रभु चरणन में, हरि चरणन में, श्याम चरण में लगी नजरिया। श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया। मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया। मीराबाई का अभंग है ना। अरे मीराबाई का अभंग में मीराबाई का प्रमाण नहीं आया तो ये हमारे गुरुदेव मार्क तो नहीं देंगे। विठाला 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 पुन्हा संत श्रेष्ठ मीराबाईंना विचारलं की आई साहेब मग आता पुढची तुमची परमार्थाची वाटचाल काय? तर ती पुढची परमार्थाची वाटचाल आईसाहेब सांगतायत की मी माझ्या मंदिरामध्ये बसून कोणकोणत्या ग्रंथांचं अध्ययन करील, कोणकोणत्या ग्रंथाचं वाचन करील अभंगाच्या दुसऱ्याच्या। अपने मंदिर मो बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, अपने मंदिर मो बैठ बैठ कर, अपने मंदिर में बैठ बैठ कर, गीता भागवत बाजूंगी, गीता भागवत बाजूंगी, गीता भागवत बाजूंगी, गीता भागवत बाजूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी। अपनो मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचुंगी। आमच्या मंदिरामध्ये बसून मंदिरामध्ये भजन पूजन झाल्यानंतर आपल्याकडे परिसरामध्ये पोथी घेण्याची प्रथा आहे। ज्ञानेश्वरी वाचन करणं, भागवत वाचन करणं, तुकोबारांची गाथा वाचन करणं। आता श्रावण महिन्यामध्ये पांडव प्रताप, हरिविजय वेगवेगळे ग्रंथ वाचले जातात। तसं संत श्रेष्ठ मीराबाईंना विचारलं की तुमच्या मंदिरामध्ये तुमची दिनचर्या काय? अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचुंगी। गीता आणि भागवत दोन ग्रंथाचा उल्लेख केलाय। जसं जगद्गुरु तुकोबारायांनी गीता भागवत करीती श्रवण
आता गीता आणि भागवताचा उल्लेख केल्यानंतर बाकीच्या ग्रंथांना गौणत्व दिलं असा याचा अर्थ नाही, कारण गीता आणि भागवतामध्ये सगळ्या ग्रंथांचा आविष्कार आहे असा आपला संप्रदाय मानतोय. आपण नेहमी ऐकत असतो माणसाच्या जन्माची दोन टोकं, एक जन्म आणि दुसरा मृत्यू. जन्म आणि मृत्यू या दुथडीतून सुखदुःखांच्या ठेचा खात ही माणसाची जीवनगंगा प्रवाहित होत असते. जन्माला आल्यानंतर जगावं कसं ही भगवद्गीता शिकवते आणि जन्माला आल्यानंतर मरावं कसं हे भागवत शिकवत आहे. जन्माला आल्यानंतर जगावं कसं त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानं सगळ्या जगाला हा संदेश गीतेच्या रूपात दिलाय. आणि जन्माला आल्यानंतर मरावं कसं शुकाचार्यांनी परीक्षितीचं निमित्त करून सगळ्या जगाला हा संदेश दिलाय. म्हणून दोघेही ग्रंथांचा अधिकार कसा आहे बघा. संत श्रेष्ठ मीराबाईंनी कदाचित आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं असावं. आमच्या तुकोबारांच्या गाथेचंही कदाचित सिंहावलोकन केलेलं असावं. गीता भागवत करीती श्रवण. आणि माऊलींचा पहिला अध्याय वाचल्यानंतर त्यांना गीतेचं महत्त्व लक्षात आलं असेल. जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे, ब्रह्मेशांनी प्रशंसिजे सनकादिकी सेविजे, आदरेसी हरू म्हणे कायनेनी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. की त्या गीतेचं असं महात्म्य आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम यत् पठेत प्रयत पुमान्, विष्णुपदम वाप्नोति भयशोकादिवर्जितः. गीताध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च, नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्मकृतानि च, मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने, सकृद्गीतांभसी स्नानं संसारमलनाशनं. म्हणून ही गीता वाचावी कशी, ही गीता जगावी कशी, या बाबतीमध्ये गीतेचं श्रवण अध्ययन अध्यापन कसं करावं आमचे ज्ञानोबाराय एकाच ओळीमध्ये प्रशिक्षित करतायत सगळ्या लोकांना. जैसे शारदीयेचे चंद्रकडे, माझी अमृत कर्ण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. म्हणून गीतेचं पारायण करणं वेगळं, गीतेचं पाठांतर करणं वेगळं, गीतेचा अभ्यास करणं वेगळं आणि गीता जगणं वेगळं. गीतेचं पारायण करणारी पुष्कळ माणसं आहेत, गीतेचा अभ्यास करणारी पुष्कळ माणसं आहेत, परंतु गीता जगणारा स्वामी रामसुखदासांसारखा एखादाच विरळा. विठाला विठाला आणि भागवताचा तर काही प्रश्नच नाही. भागवत म्हणजे महर्षी व्यासांच्या प्रतिभेतून जन्माला आलेला शेवटचा ग्रंथ. जरा नैमिषारण्य डोळ्यासमोर आणा. त्या नैमिषारण्यामध्ये 18 पुराणांची रचना महर्षींनी केली. भागवत ग्रंथ त्यामध्ये लिहिला. भागवत हे महर्षी व्यासांचं शेंडेफळ आहे. शेवटचं. जसं नाथ महाराजांचं शेंडेफळ म्हणजे भावार्थ रामायण. भावार्थ रामायणाच्या नंतर नाथ महाराजांनी कुठल्याही ग्रंथाची रचना केलेली नाही. भावार्थ रामायणाच्या युद्धकांडाचे 44 अध्याय पूर्ण झाले आणि 45 अध्यायापासून जबाबदारी गावबावर टाकली. पुढचं रामायण गावबानं पूर्ण केलं. परंतु संतांची कृपा कशी असते. कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदवी वैसविले, बाप रखमा देवीवरी विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. त्या 45व्या अध्यायापासून पुढचं उर्वरित उत्तर रामायण आणि युद्धकांडाचा काही भाग गावबानं लिहिला. पूर्व रामायण नाथ महाराजांनी लिहिलं. परंतु नाथ महाराजांची लेखणी कोणती आणि गावबांची लेखणी कोणती, कितीही जरी समीक्षक आले तरी त्यांना अजून त्याचा न्यायनिवाडा करता आलेला नाही. ही संतांची प्रतिभा. तसं व्यास महर्षींच्या प्रतिभेतून जन्माला आलेला हा शेवटचा ग्रंथ. व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तीरावर एकदा खिन्न अवस्थेमध्ये बसले होते. त्रिभुवनामध्ये संचार करणारे नारद महर्षी त्यांच्याजवळ येऊन उभे राहिलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता, त्यांच्या चेहऱ्यावरचा दुःखितपणा बघितला आणि सहज विचारलं की महर्षी, आपण वेदाचे 4 भाग केलेत. पूर्वी वेद हा एकच होता. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 भागामध्ये वर्गीकरण व्यास महाराजांनी केलं. नैमिषारण्यामध्ये पुराणांसारखी ग्रंथसंपदा निर्माण केली. महाभारतासारखा दिव्य आणि प्रचंड ग्रंथ लिहिला. परंतु आपल्या चेहऱ्यावर पाहिजे तसं प्रसन्नतेचं तेज मात्र दिसत नाही. निराशा असण्याचं कारण काय. व्यास महर्षींनी अतिशय दुःखित अंतकरणानं उत्तर दिलं की महर्षी, मी वेदाचे 4 भाग केले ही गोष्ट निर्विवाद,
पुराणांसारखी ग्रंथसंपदा निर्माण केली हेही मला मान्य आहे. परंतु या जगतामध्ये मी दुःखी असण्याचं कारण असं की सांसारिक लोकांच्या उद्धारासाठी मी काहीच करू शकलो नाही. सांसारिक लोकांच्या उद्धाराची तीव्र तळमळ व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये पाहता बरोबर त्याच बैठकीमध्ये नारद महर्षींनी व्यास महर्षींना 4 श्लोक दिले. त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. त्या 4 श्लोकावर प्रत्येकी एका श्लोकावर 4,500 एका श्लोकावर 4,500 असे 4 श्लोकावर 4,500 गुणिला 4 किती झाले? असं 18,000 श्लोकांचं महापुराण म्हणजे ज्याला आपण म्हणतो श्रीमद भागवत ते श्रीमद भागवत हे व्यासांच्या प्रतिभेतून तयार झालं आहे. म्हणून भागवत शब्दामध्येच केवढा अर्थ आहे बघा. भागवत शब्दामध्ये अक्षर किती आहेत? 4. भागवत या प्रत्येक अक्षरामध्ये असा अर्थ आहे. भा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान किंवा ज्ञान, व म्हणजे विवेक किंवा वैराग्य, त म्हणजे तरु, तरु म्हणजे वृक्ष, वृक्ष शब्दाचा साधा सोपा अर्थ होतो झाड. भागवत हे वेदरूपी कल्पवृक्षाचं झाड आहे आणि त्याला येणारी फळं विवेक, वैराग्य आणि भक्ती. म्हणून भागवत महात्म्यामध्ये असा एक सुंदर लक्षवेधी श्लोक आहे. निगम कल्प तरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृतं द्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. भक्ती रसाने डबडबलेलं आणि शुकाचार्यांसारख्या पवित्र महात्म्यांच्या अमृतवाणीतून परिपक्व अवस्थेला प्राप्त होऊन खाली पडलेलं एकमेव फल त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सयुज्यता या 4ही मुक्त्यांचा लाभ प्राप्त करून देण्याची शक्ती ज्याच्यात आहे त्याचं नाव आहे श्रीमद भागवत. म्हणून आमचे नामदेवराय त्या भागवताचं वर्णन असं करतायत. करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल जो कथा, करील जो प्रश्न सांगेल कथा, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागवती स्नान जे करीती, कथा भागीरथी स्नान जे करीती, कथा भागीरथी ज्ञान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वजाते, उद्धरती पूर्वजाते, त्यांचे उद्धरती पूर्वजाते. भागीरथी स्नानाश्रम लागे फार करावे एकाग्र मन येथे. नामा म्हणे ऐसे बोले भागवत श्री शुक सांगतसे परीक्षिती. अशी भगवद्गीता आणि भागवत या दोघही ग्रंथांचं मी मनपूर्वक वाचन करेल, चिंतन करेल, मनन करेल असं संत मीराबाई बोलत आहेत. आपनो मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी. पुन्हा आईसाहेब मीराबाईंना विचारलं की आईसाहेब पुढची आपली परमार्थाची वाटचाल तुम्ही कशी करणार? तर संत श्रेष्ठ मीराबाई बोलत आहेत ज्ञान आणि ध्यान या परमार्थ साधनेच्या महत्त्वाच्या ज्या काही कक्षा आहेत त्यांची गाठोडी बांधून मी हरिहरा संग सतत चिंतन करील. अभंगाच्या 3-दुसऱ्या ज्ञान जानकी गठडी बांध कर, ज्ञान जानकी गठडी बांध कर, ज्ञान जानकी गठडी बांध कर, हे हरिहर संग में लागूंगी, हरिहर संग हरिहर संग में लागूंगी, हरिहर संग में लागूंगी. नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी, मैं हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत नाचूंगी, नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी.
विठ्ठला 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 ज्ञान ध्यान की गठडी बांध कर हरिहर संगमय लागुंगी. ज्ञान आणि ध्यान या दोघांची गठडी मी बांधणार. आता ज्ञान आणि ध्यान ह्या भगवंताच्या पूजेच्या फार महत्त्वाच्या कक्षा आहेत. ध्यान हे ईश्वराचं खरं पूजन आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला प्राधान्य दिलेलं आहे की मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा. फक्त ध्यान कोणाचं करावं, ज्ञान कशाला म्हणतात, अगदी संक्षेपानं, कारण आपला वेळ जवळ येतो आहे. व्यवहारामध्ये प्रत्येक पदार्थाच्या बोधाला ज्ञान असं म्हटलं जातं, परंतु ते अन्यथा ज्ञान आहे. ज्ञानाची व्याख्या ज्ञानोबराय एकाच ओवीत करतायत. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू दिसे ते जया दिसे ज्ञानास्तव. एक हरी आत्मा जीव शिव सम या परमात्म्याचं बोध, या परमात्म्याचं दर्शन ज्याच्यानं होतं त्याचं नाव आहे ज्ञान, बाकी नाही. आणि ध्यान कोणाचं करावं, त्या ध्यान हे ईश्वराचं खरं पूजन आहे. त्या पद्मपुराणामध्ये असं एक सुंदर चिंतन आहे की परमात्मा हा त्रिभुवनामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, परंतु ओतप्रोत भरलेला परमात्मा आपल्या नजरेस केव्हा पडेल, आपल्याला दर्शन तो केव्हा देईल, त्याच्यासाठी उदाहरण असं आहे की लाकूड या पदार्थामध्ये स्वाभाविक अग्नी आहे. लाकूड या पदार्थामध्ये स्वाभाविक अग्नी आहे, परंतु तो लाकडातला अग्नी अभिव्यक्त होण्याकरता, लाकडातला अग्नी प्रज्वलित करण्याकरता पहिल्यांदा घर्षणाची गरज आहे. हां, यथा काष्ठे स्थितो वह्निर्मथना देव दृश्यते. त्याच पद्धतीनं एवं सर्वगतो विष्णुर्ध्यानात देव प्रदृश्यते. जसं घर्षण केल्यानंतर लाकडातला अग्नी अभिव्यक्त होतो, प्रगट होतो, तसं ध्यानाने त्रिभुवनामध्ये क्षराचरामध्ये भरलेला परमात्मा आपल्या निदर्शनास येतो, आपल्याला दर्शन देतो. म्हणून ईश्वराचं खरं पूजन म्हणजे हे ध्यान आहे. संत श्रेष्ठ मीराबाई बोलतायत, हे भगवंताचं भजन करीत असताना ध्यान ज्ञान यांची गाठोडी तर मी बांधणारच आहे, परंतु ज्याचं मी चिंतन करणार आहे, ज्याचं ध्यान करणार आहे, ते आहे कोण? हरिहर संगमय लागुंगी. भगवान भोलेनाथ आपल्या भक्तिशास्त्रामध्ये हरी आणि हराचा अभेद आहे हे सांगण्याची गरज नाही. हरिहरा भेद नाही नका करूवाद, एक वेकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाड एक वेलांटीच आड, वाम सव्य भाग तुका म्हणे एकच अंग. अरे बाबा, भगवान शंकर आणि भगवान प्रभू रामचंद्र हे एकमेकाचे पूरक देव कसे आहेत. भगवान विष्णूच्या हृदयात शिव आणि शिवाच्या हृदयात विष्णू. गोडीपासून साखर जसं बाजूला करता येत नाही, किंवा साखरेपासून गोडी जशी बाजूला करता येत नाही, तसं शिवापासून विष्णूला बाजूला करता येत नाही, विष्णूपासून शिवाला बाजूला करता येत नाही. शिव हे रामाचं उपास्य दैवत आणि शिवाचं उपास्य दैवत राम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून या दोघांचा अभेद प्रतिपादन करण्याकरता एक स्वतंत्र अभंग आपल्यामध्ये संत जनाबाईंचा म्हटला जातो. भजन करी महादेव. तुम्ही म्हणा. विठ्ठला 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 विठ्ठला. आता तात्यांची आज्ञा झाली त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. हां, इकडे उमेश महाराजांनी खुणावलं, पण आता शिवरंजनीमध्ये आपण म्हणतो, आता भगवान शंकराचंच आपल्याला दर्शन घ्यायचं म्हणून शंकरामध्येच म्हणू. पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायला तो राग. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव. भजन कसं करतायत सदाशिव? जय 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 राम 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 सदाशिव, जय जय राम राम सदाशिव, जय 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 राम 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 सदाशिव, जय 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 राम राम सदाशिव. भजन करी महादेव,
सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी भजन करी महादेव राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव शिवा राम नाही भेद दोही देवते ही सिद्ध शिवा राम नाही भेद दोही देवते ही सिद्ध जनी म्हणे आत्मा एक सर्व घटी तो व्यापक भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी भजन करी महादेव राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव हो हरिहर संगमय लागोंगी. म्हणून आता संत मीराबाईंना हरिहराच्या संगतीमध्ये कसं ध्यान करायचं आहे तेवढं फक्त दृष्टिक्षेप टाकायचं आणि पुढच्या चरणावर जायचं. आता ज्ञान ध्यान की गठडी बांध कर. अरे ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कुठलीच नाही. आमची भगवद्गीता बोलते नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. म्हणून या ज्ञानाच्या बाबतीमध्ये हिंदीमध्ये असे 4 प्रश्न आहेत, त्याची उत्तरही आहेत. जल से पतला कौन है और कौन भूमि से भारी. जल से पतला कौन है और कौन भूमि से भारी. कौन अगन से तेज है कौन का जल से कारी. उत्तर है जल से पतला पतला पतला. जल से पतला ज्ञान है और पाप भूमि से भारी. क्रोध अगन से तेज है और कलंक का जल से कारी. रंग दे चुनरिया ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हो तो गली गली हरी गुन गाने लगी. वैसलू में पली बन के जोगन चली बन के जोगन चली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी भारी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुन गाने लगी. हरिलू में पली बन के जोगन चली. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मीरा सागर से समान समाने लगी. हो तो गली गली हरि गुन गाने लगी. हरेला में पली जन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी बड़ी लगन मीरा हो गई मगन. मीरा हो गई मगन. मीरा हो गई. हरिहर संगमय लागोंगी. अशा पद्धतीनं संत श्रेष्ठ मीराबाईंचं भजन. मग आईसाहेब मीराबाईंना शेवटचा प्रश्न विचारला की आईसाहेब आता याच्या पुढे तुम्ही भजन तर करताय, परंतु भजन करीत असताना त्या भजनामध्ये ज्या वस्तूची अत्यावश्यक गरज आहे त्या प्रेमाच्या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे. तर त्या प्रेमाच्या बाबतीची अभिव्यक्तता संत मीराबाई दाखवतायत अभंगाच्या शेवटच्या चरणात. मीरा के प्रभु गिरधर नागर. मीरा के प्रभु गिरधर नागर. मीरा के प्रभु गिरधर नागर. मीरा के प्रभु
चाखूंगी। गिरधर नागर मीरा के प्रभु गिरधर चाखूंगी मैं सदा प्रेम रस चाखूंगी। सदा प्रेम रस चाखूंगी। सदा प्रेम रस चाखूंगी। हरि गुण गावत नाचूंगी। नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी। नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी। नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी। विठोबार खुमारी जय जय विठोबार खुमारी जय जय विठोबार खुमारी जय जय विठोबार खुमारी जय जय विठोबार खुमारी विठोबार खुमारी मीरा के प्रभु गिरधर नागर सदा प्रेम रस चाखूंगी। भगवान श्री कृष्णाची अनन्यतेने भक्ती करणारी संत श्रेष्ठ मीराबाई भगवंताचं ध्यान करत असताना, भगवंताचं भजन करत असताना मी ते प्रेमयुक्त अंतःकरणाने भजन करेल. म्हणजे प्रेमामृत, नामामृत ह्या ज्या गोष्टी आहेत हे एकाच अर्थाच्या वाचक आहेत की भजन जे केलं पाहिजे ते प्रेमाने केलं पाहिजे. आणि हा प्रेम रस असा काही आगळा वेगळा आहे, ज्याचं नाव आहे ब्रह्मरस, ज्याचं नाव आहे प्रेमरस. आणि रस जो असतो तो चाखायचा असतो. कारण पाकशास्त्रामध्ये काही गोष्टी खायच्या असतात, काही गोष्टी चाटायच्या असतात. तर रस हा जो आहे प्यायचा आहे. पिया रे पिला राम राम का. तशा पद्धतीनं प्रेम रस सदा चाखुंगी. भगवंताचं भजन जर प्रेमयुक्त अंतःकरणानं केलं तर भगवान नेहमी त्याच्या चरणाजवळ आपल्याला स्थान देतो. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विन नाही समाधान. आमच्या संत श्रेष्ठ कान्होबारायांनी हीच प्रार्थना केलेली आहे. करुणी उचित प्रेम प्रेम
करोनी उचिता प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात करोनी उचिता प्रेम घाली प्रेम घाली हृदयात प्रेम घाली करोनी उचिता प्रेम घाली प्रेम घाली प्रेम घाली करोनी उचित प्रेम घाली हृदयात. याच नियमाप्रमाणे संत मीराबाई बोलतात, सदा प्रेम रस चाखुंगी. आणि ज्या ज्या वेळेला जशी जशी संकट आली त्यावेळेला दयाळू अंतःकरणाने त्या दयाळू परमात्म्याला आर्त स्वरामध्ये कशी कशी विनवणी संत मीराबाईने केलेली आहे. एकच अभंग सर्वांच्या परिचयाचा. ज्या वेळेला तो राजा विष का प्याला राणाजीने भेजा, त्यावेळेला तुम बिन मोरी कौन खबरले गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी मोर मुकुट पीतांबर शोभे मोर मुकुट पीतांबर शोभे कुंडल की छवि न्यारी गोवर्धन गिरिधारी भरी सभा में द्रौपदी ठारी राखो लाज हमारी गोवर्धन गिरिधारी मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरिधर नागर चरण कमल बलिहारी गोवर्धन गिरिधारी तुम बिन मोरी कौन खबरले तुम बिन मोरी कौन खबरले गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी अशा पद्धतीचं प्रेमयुक्त अंतःकरणाने भजन संत श्रेष्ठ मीराबाईनं केलं. त्याच पद्धतीनं आपण इथे भजन करून आपलं जीवन कृतकृत्य करावं हाच या अभंगाचा आशय समजून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली कवरदे हरी हरी श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर भगवान की सद्गुरु महाराज की सद्गुरु देव महाराज की जय। मीरा के प्रभु गिरिधर नागर सदा प्रेम रस चाखुंगी हरि गुण गावत नाचुंगी। जाता जाता एकच प्रेमाचं शुभचिंतन। भगवान जसा मंगलमय आहे तसं आपलं सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं। भगवान जसा पवित्रातला पवित्र आहे तसं सर्वांचं जीवन पवित्र व्हावं। आणि हे पवित्र आणि मंगलकारक जीवन होण्याकरता ज्या संतांच्या कृपेची नितांत गरज आहे त्या संतांनी जो संदेश दिला तो नेहमी आपल्या स्मरणात असावा। संत कबीरजी आपल्याला असा एक संदेश देत आहेत की बाबा, ज्या वेळेला हा जीवात्मा आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो, त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला ना की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं। परंतु त्या जीवाला असा संदेश देत आहे बाबा, ज्या वेळेला तू आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो, तुझ्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं। परंतु तू सत्संगतीच्या द्वारा, भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारा, सत्यकर्माच्या द्वारा, शुद्ध आचरणाच्या द्वारा जीवन जगत असताना अशी क्रांती कर की मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेला तू मरशील ना त्या वेळेला तू हसत हसत मरावं आणि तू केलेल्या पवित्र कार्याकरता, तुझ्या कीर्तीकरता या संपूर्ण जगाने रडावं। कबीरजींचा असा एक सुंदर हृदयाला पाझर पडणारा संदेश आहे। कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए। ज्यांच्यासाठी जगच नाही तर जगाला जन्म देणारा पांडुरंग परमात्मा ओक्साबोक्षी रडलाय ते आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचं तुकोबऱ्यांचं आपण प्रेमानं चिंतन केलेलंच आहे। तरी आपल्या फडाच्या नियमाप्रमाणे तुकाराम 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 तुकाराम, आदेश हुआ तो करना ही पड़ता है। मीरा के प्रभु गिरिधर नागर, 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 सदा प्रेम रस चाखूंगी, सदा प्रेम रस
चाखूंगी सदा प्रेम रस चाखूंगी। हरि गुण गावत नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी।